शक्तीपीठ महामार्गाविरोधात 85 वर्षीय आजींची आर्त हाक. शेतकऱ्याची जमीन जाऊ देणार नाही. प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला सांगली जिल्ह्यातून होत असलेल्या विरोधात आता ज्येष्ठ नागरिकांचाही आवाज बुलंद होत आहे. कामेरी येथील 85 वर्षीय आजींनी आपल्या भावनिक शब्दांत शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्याची मागणी करत सरकारला साकडे घातले. शेतकऱ्यांची जमीन गेली तर आम्ही खायचं काय? या वयात आता कमवायला जाणं शक्य नाही. शेतकऱ्याच्या कष्टावरच आमचं पोट भरतं. त्यामुळे शेतकऱ्याची जमीन कोणत्याही परिस्थितीत जाऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी व्यक्त केली. आंदोलनात सहभागी होण्याची तयारी दर्शवत त्या म्हणाल्या, गरज पडली तर मला गाडीवरून आंदोलनाच्या ठिकाणी घेऊन या, पण शेतकऱ्यांच्या जमिनींसाठी मी शेवटपर्यंत उभी राहीन. महामार्गाच्या प्रस्तावामुळे शेती, जनावरे आणि ग्रामीण जीवनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करत त्यांनी शासनालाही सवाल केला. हा रस्ता कशासाठी काढत आहेत? शेतकऱ्यांच्या कष्टाची जमीन हिरावून घेऊ नका, असे आवाहन त्यांनी केले. कामेरीसह परिसरातील गावांमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत असून शेतकऱ्यांसोबत महिला आणि ज्येष्ठ नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. 85 वर्षीय आजींच्या भावनिक प्रतिक्रियेमुळे या आंदोलनाला आणखी एक मानवी आणि संवेदनशील पैलू मिळाला आहे. बसायला काय खाय शेतकऱ्यांना? जे काय शेतकरी जायचं आहे का इकडे लांब एवढ्या? गाड्या मस्त सोडली त्याची. त्याला म्हणा बंद कर हे सगळं, नाहीतर माझी ते वाईट नाही. त्याला घराला इकडे घेऊन या, मला गाडीवर आणा. त्याला सळा करतो कसा? राहणं माझी अजिबात शेतकऱ्याची जाऊन देणार नाही. मी येतो, मला कुठे बी नेऊन दे. हो, मग काय त्याने घेऊन दिले. ते रक्ताचा घास घेते ती शेतकरी, तरी राहणं पिकते ती म्हणून खाते ती. कामाला आता वय आहे का आम्हासारख्याच? म्हणजे कशाला एवढं हे कशाला आला इकडं रस्ते कराय? कुठे जायचं आहे? दिल्लीला? अजिबात चालायचं नाही. काय चालून देऊ नका सखोन, मला गाडीहून आणा इकडं. त्याला बघतो आदली मधलीची येते तिकडे नाही, मुख्य मालकाला इकडे ये म्हणाव गाव गाव. वनवा का काय म्हणायचा? झोप लागणार रात्रंदिवस. ढोर गुर माणसं मारतोच काय बाबा म्हणाव. कामावर जायला चांगली बोल का? तर सगळेच राहणे गेले, कामावर कोण सांगेल? भांडी घासाय तर कोण सांगेल का? म्हाताऱ्या माणसाची राहणं बंद करा म्हणाव त्याला सगळी. त्याच्याकडं